नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कॅफेमधल्यासारखे घरच्या घरी चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहोत. हे करायला खूपच सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. लहान मुलांना तर खूप आवडतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी मी इथं व्हाईट ब्रेड घेतलेला आहे. 4 ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, लसूण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त वापरू शकता. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे. पाव चमचा काळी मिरी पूड, इथं चीज घेतलेला आहे. थोडीशी मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि बटर घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला हे लसूण बारीक खिसणीने एकदम बारीक खिसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेलामध्ये थोडासा फ्राय करून सुद्धा घेऊ शकता. इथं मी आलं खिसायची खिसणी घेतलेली एकदम बारीक. त्यानं आपल्याला हे लसूण खिसून घ्यायचं आहे असं एकदम बारीक. किंवा तुम्हाला असा कच्चा लसूण आवडत नसेल तर तेलामध्ये फ्राय करून सुद्धा तुम्ही बारीक चॉप करून घेऊ शकता. अशा प्रकारे एकदम बारीक आपल्याला खिसून घ्यायचं आहे लसूण. अशा प्रकारे बारीक खिसायचं आहे आपल्याला लसूण. अशा प्रकारे मी लसूण बारीक असं खिसून घेतलेला आहे. आता मी इथं बटर घेतलेलं आहे. बटर आपल्याला फ्रीजमधून 1 तास अगोदर काढून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं बटर सॉफ्ट होतं. आता यामध्ये घालायचं आपल्याला खिसून घेतलेलं लसूण घालायचं आहे. आता हे बटरमध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लसूण. तुम्हाला कच्चा लसूण आवडत नसेल तर तुम्ही बटरमध्ये थोडासा गॅसवर तुम्ही लसूण थोडासा परतून घेऊ शकता बटरमध्ये. तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बटर आणि लसूण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी काळी मिरी पूड. त्या काळी मिरी पूडसुद्धा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. आपलं तयार झालेलं आहे बटर गार्लिक. इथे एका डिशमध्ये हे ब्रेड ठेवलेले आहे. आता आपण हे बटर आणि लसणाचं हे मिश्रण आपण या ब्रेडवर लावून घ्यायचं आहे. सगळीकडे आपल्याला हे बटर गार्लिक लावून घ्यायचं आहे सगळीकडे सगळ्या ब्रेडला. सगळीकडे लावून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित एकसारखं. सगळ्या ब्रेडला मी गार्लिक बटर लावून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे. यावर आपल्याला चीज घालायचं आहे. सगळ्या ब्रेडवर आपल्याला चीज खिसून घालायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या ब्रेडवर घालायचं आपल्याला. सगळ्या ब्रेडवर मी चीज घालून घेतलेलं आहे. आता यावर थोडी आपल्याला चिली फ्लेक्स घालायचं आहे. अशा प्रकारे एकदम थोडं घालायचं आहे आपल्याला. आता यावर थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल.
अशा प्रकारे आता आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला लगेचच हे ब्रेड ठेवायचे आहेत. तर मी एक तवा ठेवलेला आहे. आता यावर आपल्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे तव्याला. अशा प्रकारे तर लगेचच आपल्याला हे ब्रेड ठेवायचे आहेत चीज घातलेले. अशा प्रकारे आता गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला फक्त 2 मिनटंच आपल्याला हे चीज मेल्ट होईपर्यंतच आपल्याला हे ब्रेड तव्यावर ठेवायचे आहेत. 2 मिनटं झालेले आहेत. तर आता आपण झाकण काढून बघूया. आपल्याला 2च मिनटं झाकण ठेवायचं आहे. तर चीजसुद्धा आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण काढून घेऊया, एका डिशमध्ये काढून घेऊया आपण. असं मस्त आपलं चीज मेल्ट झालेलं आहे. असे मस्त गार्लिक ब्रेड आपले तयार झालेले आहेत. खालून सुद्धा तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे. आता बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायचे आहेत. परत एकदा आपण तव्याला बटर लावून घेऊया. तर यावर आपल्याला चीज घातलेले ब्रेड ठेवायचे आहेत राहिलेले. अशा प्रकारे तर यावर आपल्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे, फक्त 2 मिनटासाठीच. आणि गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे. 2 मिनटं झालेले आहेत. तर आपण झाकण काढून बघूया. असं मस्त चीज मेल्ट झालेलं आहे ह्या ब्रेडवरचं सुद्धा. असे खालून सुद्धा मस्त आपले ब्रेड तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. असे मस्त भाजलेले आहेत. तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहेत. असे मस्त आपले तयार झालेले आहेत चीज गार्लिक ब्रेड. आता आपण सर्व करून घेऊया. आपले चीज गार्लिक ब्रेड तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. लहान मुलांना चीजचे आणि बटरचे पदार्थ खूप आवडतात. तर तुम्ही लहान मुलांना कधीतरी सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनला अशा प्रकारे चीजचे पदार्थ घरच्या घरी नक्की बनवून द्या. अगदी कॅफेमधल्यासारखा आपला गार्लिक चीज ब्रेड तयार झालेला आहे. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.